एका वटवृक्षाखाली सत्यवान आणि सावित्री विश्राम करत असतात. इतक्यात सत्यवान अस्वस्थ होऊन बोलू लागतो. सावित्री, 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 माझी घुसमट होतीये. स्वामी, सावित्री, स्वामी काय होतंय तुम्हाला? प्राण कोणीतरी ओढू पाहतंय. सावित्री, सावित्री, स्वामी, सावित्री, स्वामी काय होतंय? स्वामी, स्वामी. उठ सत्यवाना, मी तुला न्यायला आलोय. उठ. हे देवाधिदेव यमराज, आपण माझ्या पतीचे प्राण का हिराव पाहताय? आपणास हवे असल्यास आपल्याला मी माझे प्राण देते, मात्र पतीचे प्राण घेऊन माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या जीवाला आपण क्लेश देऊ नयेत. सावित्री, हा सृष्टीचा नियम आहे. तुझ्या प्राण सोडून तू माझ्याकडे काहीही माग, मी तुला 3 वर देईन. त्यानं तुझा भविष्य काळ सुखाचा होईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपल्या या 3 वरांनी माझा वैधव्याचा क्लेश काही अंशी दूर होईल, यात मला शंका नाही. माझे पिता, त्यांना पुत्र सुख नाही, राज्याला वारस नाही, म्हणून ते दुःखी. कृपया त्यांचे दुःख दूर करावं. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. हे यमराजा, कृपया त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. माग, आणखी 1 वर माग सावित्री. माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष क्लेश सोसत वनवास भोगत आहेत. त्यांना परत सिंहासनावर बसून नातवंडांना मांडीवर खेळवायची अत्यंतिक इच्छा आहे. कृपया कृपया त्यांची तेवढी इच्छा पूर्ण व्हावी. तथास्तु. तुझ्या इच्छेनुसार मी तुला 3ही वर दिलेले आहेत. जा परत, जा आता. परत जाऊ देवेश्वरा? मी परत कशी